कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता, मी सध्या जेजुरी गडावर आहे। जेजुरी गडावर गेली 8 दिवसापासून चंपाषष्ठी उत्सव साजरा होत आहे। या उत्सव काळामध्ये राज्यभरातून नव्हे तर परराज्यातून देखील भाविक या उत्सवामध्ये हजेरी लावत असतात। या ठिकाणी आल्यानंतर आपला कुळ धर्म देखील या ठिकाणी केला जातो। यामुळे या जेजुरी गडावर गेली 8 दिवसापासून भाविकांची रीग लागलेली आहे। आज या उत्सवाची सांगता होत आहे। या उत्सवाची सांगता होत असताना हा उत्सव काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। जेजुरी देवस्थानचे विश्वस्त मंगेश यांच्याकडून काय सांगाल, चंपाषष्ठी उत्सवात काय उत्सव आहे? जय मल्हार। एकूण जय मल्हार सदानंदाचा हेतू आपण पाहू शकतो। आज चंपाषष्ठी उत्सव, चंपाषष्ठीमध्ये ज्या दिवशी भगवान शंकराने खंडोबाचा म्हणजे सदानंदाचा म्हणजे मल्हारीचा अवतार घेतला तो दिवस, आणि 33 कोटी लोकांनी अवतार घेतल्यानंतर देवावर चंपा म्हणजे चाफ्याचा वर्षाव केला, म्हणून हा चंपाषष्ठी दिवस मानला जातो। मार्गशीर्ष महिन्याच्या षष्ठीला आज मणिमल्ल्याचा संहार श्री खंडेरायाने केला, त्यामुळे खंडन त्यांचं केलं, त्यांचं म्हणून याला खंडेराव असेही म्हणतात। सदा आनंदी ठेवणारा देव म्हणून सदानंद असे म्हणतात। मल्ल राक्षसाचा संहार केला म्हणून मल्लहारी म्हणजे मल्हारी आपण असे संबोधलं जातो। अशा प्रकारे हे अवतार महात्म्य आहे व आजचा दिवस हा खंडेराय भक्तांसाठी असेल व खूप पवित्र मानला जातो। आणि या ठिकाणी वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी, कांद्याची पात हा नैवेद्य आहे। याचं काय म्हणतात? खरं तर हा नैवेद्य दाखवूनच आज आपला कुलधर्म कुलाचार पूर्ण केला जातो। सकाळी देवाचे घट उठले, ज्याप्रमाणे नवरात्राचे घट बसतात त्याप्रमाणे चंपाषष्ठीचे 6 दिवस घट बसले असतात। खंडेराय ज्यांचं कुलदैवत आहे, आराध्य दैवत आहे, आणि जो भाविक खंडेरायाला मानतो ते प्रत्येकजण आपापल्या घरात घट बसवतात किंवा देवाची मनोभावे आराधना करतात। आज प्रत्येकाने घट उठल्यानंतर तळी भंडार करून भरीत रोडगा, कांद्याची पात आणि दही भाताचे नैवेद्य दाखवून हे घट उठतात, तळी भंडार केलं जातो आणि यथासांग विधी करून श्री खंडेरायाचं नामस्मरण करून या व्रताची या घटस्थापनेची सांगता होती। आणि तसेच याला आज आम्ही 2000 किलो भरीत रोडग्याचं नैवेद्य या ठिकाणी श्री मार्तंड देव संस्थान असेल, अन्न छत्रमंडळ असेल, गावकरी खांडेकरी गावकरी मंडळ असतील, सर्व पुजारी वर्ग असेल, सेवेकरी वर्ग असेल, यांच्या वतीने 2000 किलो वांग्यांचा भरीत रोडग्याचं नैवेद्य आज देवाला अर्पण करण्यासाठी केलेलं आहे। कमीत कमी 40,000 लोक जेवतील अशी जेवणाची व्यवस्था केलेली आहे। नक्कीच या ठिकाणी दुपारी तळी भंडार होणार आहे आणि त्यानंतर वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी आणि कांद्याची पात असा नैवेद्य खंडेरायाला दाखवून या चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होणार आहे। मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, जेजुरी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।